प्रज्ञाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे. कैरीचा मेथी आंबा. हा मी माझ्या आईकडून शिकलेली आहे. तर सर्वप्रथम आपण कढई गरम करून घेतली आहे. कढईत आपण तीन मोठे चमचे तेल घातलं आहे. त्यानंतर 1 चमचा आपण ह्यात मोहरी घालूया. मोहरी तडतड झाली की आपण त्यात मोहरी तडतड होते. मोहरी तडतडल्याशिवाय आपण जिरं काही घालणार नाही. जिरं आणि मेथी त्यानंतर घालणार आहोत. मोहरी छान फुटते. आता आपण त्यात एक अर्धा चमचा जिरं घातलंय. त्यानंतर आपण 1 चमचा मेथी दाणा त्यात घालत आहोत. मेथी छान थोडीशी परतवून घेऊया. त्यात मी आता 2 लाल सुक्या मिरच्या घालते आहे. त्यानंतर त्याच मोठ्या चमच्याने हळद आणि ह्या कैरीच्या फोडी घालते आहे. एक छोटा चमचा आपण त्याला तिखट घालतोय. मी मोठ्या 3 कैऱ्या घेतल्या होत्या. त्यांचं वजन 400 ग्रॅम वजनाच्या 3 मोठ्या कैऱ्या मी घेतलेल्या आहे. कैऱ्या आधी सर्वप्रथम स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून आणि सोलून घेतल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या अशा मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत. यासोबत मी कैऱ्या कापल्या होत्या त्याच्या ज्या कोळी होत्या त्या पण टाकते आहे. कारण त्या कोळींना पण खूप छान चव येते आणि मेथी आंबा खाताना मजा येते. तो त्या फोडी पण मी त्यात घालून दिल्या आहेत. फोडी आणि ह्यात आपण आता 1 वाटी पाणी घातलं. लगेचच 5 मिनिटात हे शिजून येतील. झाकण ठेवूया. छान वाफवल्या जात आहेत फोडी. लवकरच फोडींना वाफ येते. उन्हाळ्याच्या दिवसात खायला हा खूप बरा वाटतो मेथी आंबा. आंबट गोड चवीमुळे कैरी आंबट असली तर या मेथी आंब्याला जास्त छान चव येते आणि आंबट गोड चवीमुळे जेवणाची लज्जत वाढते. एवढ्या 3 कैऱ्यांसाठी मी वाटीभर गुळाचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. बघूया आता कैरी. थोडी अजून कैरी व्हायला वेळ आहे. थोडी कैरी नरम झाली की आपण त्यात मीठ घालणार आहोत.
कैरी आता थोडी मध्यम शिजत आलेली आहे. यात आपण आता मीठ घालूया. मीठ चवीनुसार घालायचं आहे. तरी अंदाज सांगते की एवढ्या कैऱ्यांना हा 1 चमचा, जो टीस्पून एवढा चमचा आहे तेवढे, आणि थोडे अजून अर्धा चमचा, म्हणजे साधारण 1.5 टीस्पून ह्याला मीठ घालणं जरुरी आहे. परफेक्ट चव तयार होईल. कैरी बघा आता शिजतच आली गेली आहे, नरमच होते. अशी तिला आपण दाबून बघू शकतो. दाबून बघितल्यावरती अशी शिजल्यासारखी वाटते आहे. सुरेख असा रंग येतो आहे मेथी आंब्याला. आता ह्यात मी हा जो तोडून ठेवलेला गूळ आहे हा घालते. कैरी आंबट असते त्यामुळे जरा गूळ ह्याला भरपूर लागतो, आणि तो जो ब्लेंड तयार होतो आंबट गोड तो अगदी खूपच सुरेख होतो. आणि मग आता हे जे थोडं ह्यात पाणी आणि हा जो कैरीचा रस, मीठ, हे सगळ्या मिश्रणामुळे ह्याला हे छान आता गूळ हा वितळायला सुरुवात होईल. पुन्हा 1-2 मिनटं झाकण ठेवूया आपण याला. गुळाचा हळूहळू पाक होतोय. थोडं पाणी यासाठी आपण घालतो यात की थोडा मेथी आंब्याला असा रस्सा पण राहतो आणि गूळ वितळायला पण पटकन मदत होते. आणि बघा तुम्ही किती सुरेख असा तो रंग तयार होतो आहे मेथी आंब्याचा. अगदी 1 मिनिटातच आता गूळ वितळून येईल आणि आपला मेथी आंबा सुरेख असा तयार झालेला दिसेल. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, आणि ही अशी तुम्ही करून ठेवली तर फ्रीजमध्ये सुद्धा ही 2-3 दिवस टिकते. आपण छान ह्याला आयत्या वेळी फ्रीजच्या बाहेर काढून जेवताना ह्याला आपण वापर करू शकतो मेथी आंब्याला. आणि चव अतिशय सुरेख येते ह्या मेथी आंब्याची. बघा आता किती सुरेख असा त्याला तो मेथी आंब्याला रंग आला आहे. आता गूळ पण वितळला आहे आपला, आणि सुरेख असा रसदार आपला असा मेथी आंबा तयार झाला आहे. झटपट होणारी पारंपरिक आणि अगदी सोपी रेसिपी आहे. माझ्या आईकडून मी शिकलेली आहे. बघा किती सुरेख असा मेथी आंबा हा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद केला तरी चालेल, कारण गॅसची जी उष्णता आणि वाफ त्यात निर्माण झाली आहे त्यात आणखी थोडा रस आटेल. आणि गॅस मी आता बंदच करते आहे, आणि 2 मिनटं ह्याला असंच झाकण ठेवून, कारण हे बघा ही गॅस बंद केल्यावर सुद्धा ही हीटमुळे ही प्रोसेस सुरूच असते आतमध्ये शिजण्याची. आणि सुरेख असा पाक तयार झाला आहे, आणि आपला मेथी आंबा अगदी सुरेख असा तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही, सुरेख असा मेथी आंबा आपला तयार झालेला आहे. तर नक्की करून बघा ही रेसिपी, आणि लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. थँक्यू.